बाय करा. बाय. ओहो अजिबात घाबरायचं नाही. डॉक्टर अंकल विचारतील व्हॉट इज युअर स्कूल नेम अँड व्हॉट इज युअर टीचर्स नेम. राखी मिस. ठीक आहे. आणि घाबरायचं नाही. हे जे आहे ना बांधलेलं ते फक्त बदलून देतील. गुड बॉय सारखं ब्रेव्ह आहे ना तू. स्ट्रॉंग झाला तू आता. अजिबात रडत नाही. मी पण येणार आहे. मी जेवण बनवून ठेवते तुझ्यासाठी. ठीक आहे. तुला भूक आली आहे ना. मी जेवण बनवून ठेवते. कॅप घाल. वाव. बाय करा. बाय. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना. मी प्रियांका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात कुठून कशी करावी अजिबात समजत नाही. कारण परवाच्या दिवशी दक्षूला इकडे भुवईजवळ एकदम जोरात बॅट लागली आणि स्टिचेस पडले 4-5. पण आता थोडा बरा आहे. सचिन त्याला बँडेज चेंज करायला घेऊन गेलेले आहेत. काल पण गेलो होतो पण डॉक्टर बोलले लगेच काही चेंज करायची गरज नाही. कारण त्याची जी डोळ्यावर जी बांधलेली पट्टी आहे ती एकदम खाली सरकत होती आणि त्याला व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून आम्ही गेलो होतो. काल म्हटलं चेंज करून आणावी किंवा मग थोडी व्यवस्थित लावून आणावी पण डॉक्टर बोलले काही लगेच गरज नाही. मग आज ते त्याला घेऊन गेलेले आहेत. आज तर तसंही डॉक्टरांनी बोलवलेलंच होतं. तर नॉर्मल रुटीन आपलं काही नाही. त्यांना शाळेत जायचं होतं. मी पण उठले होते. टिफिन बनवत होते. माझी बहीण आलेली होती आणि आपलं सगळ्यांची आवराआवर चालू होती. पण दक्ष झोपलेला होता. दीदी उठलेली होती आणि 8:30 वाजलेले होते. खूप उशीर होईल शाळेला म्हणून मी यांना म्हटलं की त्याला उठवा. आणि तो लेट उठला की मग काही खात नाही आणि मग स्कूलला काही न खातच जातो. मग तिथे गेल्यावर भूक लागते. मग म्हटलं त्याला उठवा. तो उठल्यावर काहीतरी खाईल. मग त्यांनी त्याला उठवलं आणि बेडरूममधून घेऊन ते सोफ्यावर हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसवलं. तर तो तिथे बसलेला होता आणि दीदी आधीच उठलेली होती. तिचा पण खेळ चालू होता. ती बॉल फेकत होती. हे बॅटने मारत होते आणि जेवढ्या जोरात मारत तेवढं तिला आनंद होत होता म्हणून हे जोरात मारत होते. आणि कशी काही माहिती बॅटची ग्रिप सुटली आणि बॅट अशी सटकून त्याच्या जाऊन इथे भुवईला लागली. तर अशा एल शेपमध्ये जखम झालेली आहे आणि 4-5 टाके पडले. पण बरं आहे आता. औषधं चालू आहेत 2 वेळची. तर घेऊन गेले डॉक्टर. काय बोलतायत बघू आता. आणि काल होळी झाली. आज धुलीवंदन आहे. म्हटलं सणाला कशाला नाट लावायचा. तर स्वयंपाक केलेला आहे पुरणपोळीचा. तो मला म्हणत होता की मम्मी तू पण चल हॉस्पिटलला. पण म्हटलं जाऊ दे त्याला आल्यावर भूक लागेल म्हणून मी काही गेले नाही. स्वयंपाक बनवून ठेवा म्हटलं तोपर्यंत. बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला आहे. फक्त पुरणपोळी आणि कुरडे वगैरे तळायचं बाकी आहे. तर म्हटलं त्याला येईपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवते म्हणजे आल्यावर लगेच जेवायला द्यायला. तर काय होतं गोष्टी आपल्या हातात नसतात. काही कशा होऊन जातात. पण ठीक आहे जे झालं ते झालं. आता त्याला बरं वाटते. आणि काय होतं ना खूप गोष्टींचे संकेत आपल्याला भेटत असतात. पण ती गोष्ट घडून गेल्यावर सगळं कळतं की अरे हां असं झालं होतं. असं करायला पाहिजे होतं. पण जेव्हा ती गोष्ट घडते किंवा घडत असते तेव्हा आपण काही करू शकत नाही. काही हातात नसतं आपल्या. तर ती बॅट बऱ्याच दिवसांपासून बॉक्समध्ये होती आणि तो प्लॅस्टिकच्याच बॅटने बॅट बॉल खेळत होता. पण त्या दिवशी न्यूझीलंड वर्सेस इंडियाची जी फायनल मॅच झाली त्याच्यानंतर त्याच्या काय डोक्यात आलं काय माहीत. तो लाकडाची बॅट मागत होता. मग छोटीच आहे तशी. म्हटलं जाऊ दे खेळतोय तर खेळू द्या. मग ती बॅट वरती काढली आणि तेव्हापासून तो खेळत होता. पण असं काही होईल असं काही वाटलं नाही. दीदी पण कधी क्रिकेट खेळत नाही. तर ती त्या दिवशी बॉल फेकत होती आणि हे मारत होते की ती बोलत होती चला पप्पा आपण खेळूया. तर असं सगळं हे झालं आणि काय माहीत सचिनच्या पण लक्षात आलं नाही की ती ग्रीप लूज झाली आहे की काय. एकदम निसटली आणि त्याला लागलं. तर अजिबात आठवलं तर एकदम कसतरी होते. कारण लागलं तेव्हा खूप ब्लिडिंग झालं. आणि आपण कसं प्रयत्न करत असतो की मुलांना चांगलं खायला घालायचं. त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देत असतो. पण असं काही झालं नाही. एकदम मूड ऑफ होतो. कशात लक्ष लागत नाही. आणि बरं झालं तेव्हा माझी बहीण होती आणि त्याला लागलं. ती पण पळत रुमाल वगैरे घेऊन गेली. त्यांनी जखम दाबून ठेवली. तो रडत होता. तरीही मला माहीत नव्हतं कारण मी स्वयंपाक बनवण्याच्या नादात होते. उशीरच झाला होता त्या दिवशी पण मी उशीरच उठले होते म्हणून मी आपल्या घरी स्वयंपाक आवरत होते. आणि तो पण त्या दिवशी म्हणत होता पप्पा मला स्कूलला जायचं नाही. त्याची पण इच्छा नव्हती. आणि मी पण त्यांना सकाळी उठल्या म्हणत होते की जाऊ द्या आजच्या दिवस राहू द्या त्यांना घरी. असं सगळं म्हणजे ते घडायचं ते घडतच असतं. आपल्या हातात काही नसतात गोष्टी. तर चला आता भरपूर उशीर झालाय तसा. आल्यावर त्याला जेवायला द्यायला लागेल. तर स्वयंपाक बनवून घेते आधी आणि मग बघू डॉक्टर काय बोलतायत ते पण तुमच्यासोबत शेअर
स्वयंपाक झालाय, भजे कुरडे वगैरे तळून झाले, आता फक्त पोळ्या बाकी आहेत. आधी नैवेद्य करते आणि मुद्दाम पुरणपोळीचा स्वयंपाक घातला, कारण सण पण आहे आणि दक्षूला सार भात खूप आवडतो, दीदीला पुरणपोळी आवडते. म्हटलं मुलांच्या आवडीचं जेवण पण होईल आणि देवाला पण नैवेद्य होईल. तर आता ती वरती जे राहतात त्यांच्याकडे खेळायला गेलेली आहे, तिला आवाज देते. हॉस्पिटलमध्ये पण फोन केला होता सचिनला, तर डॉक्टर आलेले आहेत आणि त्याला ड्रेसिंगला आत घेतलं होतं. स्वयंपाक इथे चालू आहे, पण मन सगळं तिकडं आहे, काय करतोय, रडतोय का काय. तसा तो यावेळेस एकदम त्याने आम्हाला शॉकच केले, कारण असा वागलाय म्हणजे रडत नाही अजिबात. नाहीतर त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं, काही ट्रीटमेंट करायची. इथून मागे त्याच्या खूप ब्लड टेस्ट झाल्या, खूप रडायचा, खूप म्हणजे त्याला भीती आहे दवाखान्याची. पण यावेळेस एकदम तो एकदम असा स्ट्रॉंग आणि ब्रेव बॉय सारखा वागतोय. काही विचारलं की पटकन उत्तर देतो, रडत नाही. तुला दुखतंय का नाही म्हणतो, व्यवस्थित औषधं घेतो, खाणं पिणं व्यवस्थित. मग असं असलं ना थोडं की बरं वाटतं. पण एकदम असं मला पण एकदम भीती वाटत होती की आता याची ट्रीटमेंट कशी करायची. पण गुलीचं पण इंजेक्शन दिलं तेव्हा पण तो एकदम शांत, थोडासा घाबरला, पण नंतर एकदम डोळे बंद करून व्यवस्थित त्याने सगळं व्यवस्थित करू दिलं ट्रीटमेंट. आणि डॉक्टर मधून प्रश्न विचारत होते, त्यांची पण व्यवस्थित उत्तरं द्यायचा. तर आहे, चालू आहे असं. आणि आता बघते, त्याला नक्की भूक लागली असणार आणि स्वयंपाक करून घेते. मग आलं की त्याला लगेच जेवायला द्यायला. बाकी झाले, फक्त पुरणपोळी बाकी आहे, करून घेते आता. Oh, out. Out. Oh. Oh, Didi, help me. You go, Dakshu. You go. Come here. हळूच 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 हळूच. काय बोलले डॉक्टर अंकल? तू घाबरला होता का? रडला तू? म्हटला मला इंजेक्शन नका देऊ. डॉक्टर बोलले माझा आता तर काहीच नाही, मी फक्त चेक करणार तुला. मग नंतर मग डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरला सांगितलं याला ही क्रीम लावून द्या आणि जाऊ दे, है ना. काय बोलले डॉक्टर? पण होईन का म्हणजे 8 दिवसात तरी रिकवर? हा का हो? 8 दिवसात तर रिकवर होईन का? बघितलं मी. तर आले हॉस्पिटलमधून दक्षूला घेऊन हे, आणि बँडेज वगैरे चेंज करून दिलं डॉक्टरने. आणि 1 दिवसात रिकवर होईल असं बोलले डॉक्टर. पण बघू आता किती वेळ लागतोय ते. तसं तो खेळतोय व्यवस्थित, जेवण पण वगैरे व्यवस्थित करतोय, औषधं घेतोय 2 वेळची, काही त्रास देत नाही. आणि त्यालाही पण विचारलं तर काही त्रास नाही, दुखत नाही असं म्हणतोय तो. तर बघूया आता काय होतंय ते. आणि त्याला आल्यावर जेवण दिलं, औषध दिलं. आता त्याला थोडा वेळ झोपी लावते. येताना खूप सारे खेळणे घेऊन आले, त्याच्यामुळे त्याचा थोडा मूड फ्रेश आहे. आता पण बॅट बॉलच खेळतोय तो. तर त्याला झोपी लावते थोडा वेळ, आणि आम्ही पण थोडा वेळ आराम करतो, कारण तो आजारी असल्यापासून आमची पण व्यवस्थित झोप नाही. आणि बघू आता, थोडा वेळ झोपी लावते म्हणजे त्याचा पण आराम होईल आणि आम्ही पण थोडा वेळ आराम करतो. तर संध्याकाळी बघू कुठे बाहेर जाणं झालं तर, कारण मग त्याला थोडा चेंज भेटेल. सारखं घरात मग त्याला पण थोडं हे होतं. काल पण बरेच पाहुणे येऊन गेले, माझी मम्मी वगैरे सगळे आले होते. आणि ते गेल्यावर पण त्याचा मूड खूप ऑफ झाला होता. त्याला वाटत होतं त्याने थांबव, पण मग असं चालू असतं सगळं.
तर चला थोडा वेळ त्याला झोपी लावते आता. हॅलो फ्रेंड्स. तर काल संध्याकाळी गार्डनला गेलो होतो, पण गार्डनवरून येता येता खूप उशीर झाला. आल्यावर पण स्वयंपाक वगैरे आणि जेवण त्याला पण खूप उशीर झाला. 9, 9:15 वाजले असतील. त्याच्यानंतर ज्योतिताईकडे गेलो आणि तिथून येता येता 12, 12:15 झाले. मग व्हिडिओचा एंड काही करायला जमलं नाही, राहून गेला. तर म्हटलं आता एंड करूया. आणि आज सकाळी सकाळी जेवण वगैरे झाली, मुलांची आंघोळ झाली आणि सचिन त्यांच्यासाठी आता टरबूजचं ज्यूस बनवत आहेत. आणि कोणी ना कोणी भेटायला येताना खूप काही वस्तू घेऊन येतात. तर काल चंदापुरीवरून एवढं सगळं सामान आलं. टरबूज आहे, भाजीपाला वगैरे आहे. तर सकाळपासून त्याची सॉर्टिंग चालू होती आणि एवढे काही टरबूज खपणार नाही म्हणून म्हटलं ज्यूस बनवा त्यांच्यासाठी. तर सचिन ज्यूस बनवत आहे आणि आता म्हटलं व्हिडिओला पण एंड करावा आणि हे सगळं चालूच राहील दिवसभर. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.